15 मार्क्स वर ठेवलेलं कधी पण चांगलं. त्यामुळे एक क्वेश्चन पर्सनली नका घेऊ, ते या पद्धतीने जाऊ. आणि कमिंग बॅक टू सीसॅटसाठी मी म्हणेल 2 कॅटेगरायझेशन करा. एक येतं RC आणि दुसरं म्हणेल मी रेस्ट. बरोबर. RCसाठी मोस्टली फोकस हा फक्त PYQsवरच करा. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी बँकिंगचे सोडवू नका, MBAचे सोडवू नका, कुठलेच सोडवू नका. कारण UPSC ज्या पद्धतीचे पॅसेजेस विचारते, त्यांचे जे काही टर्मिनॉलॉजीज वर्डिंग्ज असतात ते बाकीच्यांचे नसतात, त्यांचे अननेसेसरी टफ असतात जास्त. UPSCचे पॅसेजेस हे जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह असतात. तुम्ही बघा, वाचल्यानंतर माहिती मिळते, आपल्याला छान वाटतं वाचून, नॉलेज मिळतं. बरोबर आहे की नाही. वाचल्यावर तुम्हाला असा आनंद मिळतो की काहीतरी छान कळलं बा आपल्याला क्वांटम मेकॅनिक्सबद्दल किंवा बायोडायव्हर्सिटीबद्दल. बरोबर. बाकीचे पॅसेजेस तिथे तुमचे लिटररी स्किल चेक करत असतात. तिथे हेवी फ्रेजेस असतात. UPSCमध्ये हेवी फ्रेजेस वगैरे काही नसतात. तर मी म्हणेल RCसाठी PYQs बघा 2011 पासून जरी पाहिले, आणि सिम्पल सीसॅटचा मी तो पण पॅटर्न सांगतो. 27 रफली 27, 25 ते 27 RC, क्वांट आणि लॉजिकल रिजनिंग. त्यातला हा जो आहे, दरवर्षी तुम्ही 25 जरी पकडले, 11 पासून पुढे पकडलं, किती होतात ते? साधारण 12-13 वर्ष होतात. बरोबर ना. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी 250-300 पॅसेजेस आहेत. खूप झाले ना, डोक्यावरून खूप पाणी गेलं. आणि पॅसेजेसचे आन्सर्स लक्षात नाही राहतात. हे जे आहेत रेस्ट त्याच्यासाठी, हां बरोबर ना. आणि रेस्टसाठी मी म्हणतो की तुम्ही फक्त ट्रेंड बघा अगेन याच्यामध्ये. क्वेश्चन कसा येतो, इंडायसेसवर क्वेश्चन असेल की असा येतो ना 3⁴, 5, 6, 7 मध्ये युनिट प्लेसला काय येतो, हाच प्रॉब्लेम नाही सोडवायचा, कारण याचं उत्तर लक्षात असतं. सिमिलर या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्ही आयदर अरिहंतमधून सोडवा किंवा RS अगरवालमधून सोडवा. आणि यात पण मी म्हणेल सीसॅटमध्ये पण कॅटेगरायझेशन करा की आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय काय. 2 कॅटेगरायझेशन आहेत या रेस्ट याच्यामध्ये. एक असतात इझी टॉपिक्स, दुसरे असतात टफ टॉपिक्स. इझी टॉपिक्समधले क्वेश्चन चुकायला नको, ते 15 ते 20 असतात. म्हणजे कुठले तर नंबर सिस्टीम येते, नंबर सिस्टीम. दुसरं येतं LCM, HCF. बरोबर. पुढचा येतो इंडायसेस, पुढचा येतो पर्सेंटेज, पुढचा येतो ॲव्हरेज, नंतर येतो प्रॉब्लेम ऑन एज. बरोबर. त्याच्यानंतर तुमचा रेशो अँड प्रपोर्शन. कॅलेंडर मी लॉजिकल रिजनिंगमध्ये टाकतो. हे क्वांटचे हे प्रॉब्लेम. जर 27 क्वेश्चन क्वांटचे येत असतील, आपण सिम्पल कॅटेगरायझेशन जरी केलं, अर्धा तास सिलेबस आहे ना क्वांटचा, 14 तर येतील यातले. आणि हे सिम्पल टॉपिक्स आहेत. हे कॅटेगरायझेशन बघा, ट्रेंड बघा यातले पण, नंबर सिस्टीमचे पण खूप व्हरायटीज आहेत. ट्रेंड बघा, तेवढे त्याची प्रॅक्टिस करता. आणि लॉजिकल रिजनिंग तर करा. म्हणजे या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं तर मग मार्क्स पण येऊन जातात. आणि मी आधी पण म्हटलं की इझी क्वेश्चन्स आर बाउंड टू कम. आणि एकदा हे झालं की वीकली एक सीसॅटची टेस्ट द्यायची सवय आत्तापासून लावा. कोणतीही टेस्ट द्या, कारण इट्स अ मॅथमॅटिक्स. सो त्याला काही मी असं नाही म्हणणार की हे चांगलं वाईट, जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं ते चांगलं होत जाईल ते.